वेलकम टू बर्विस टीव्ही. आज मी म्हणजे एक काम आलं होतं मला 10 दिवसासाठी. तर तुम्ही बघू शकता वर गुलाटी क्रेन्स नावाचं एक आहे ना, म्हणजे एक आहे ना शॉप आहे आणि तिकडे सगळे क्रेन्स वगैरे भेटतात. तुम्ही बघू शकता माझ्या मागं एक क्रेन आहे. तुम्हाला साईडनी दाखवतो मी, साईडनी पण बघून घ्या तुम्ही क्रेन कशी आहे. आणि ही जी क्रेन आहे ही अमेरिकाची आहे, इंडियन कंपनी नाही आहे, अमेरिकामधली आहे. आणि ट्रेनला मी बघितलं की नाही, ह्याला आहे ना स्टेरिंगच नाही कशी चालवायची. तर मी एक सहज इकडं बघितलं, हे बघू शकता हे या ट्रेनची ती चावी आहे, चावी आणि इथले हे बटन आहे. हे बटन आपल्याला काय माहिती नाही, ह्याच्यासाठी खास ट्रेनिंग घ्यायला लागते वाटतं. आणि बाकीचं तुम्ही बघू शकता टायर्स वगैरे कसे आहे गाडीचे, एकदम ब्रॉड टायर आहे. आणि कोणत्या कामासाठी आहे ती मला काय माहिती नाही, पण सहज आता म्हटलं आलो आहे आपण कामामध्ये, ते ब्लॉग बनवून घेऊया. तुम्ही पुढच्या साईडला बघू शकता, पुढच्या साईडला हे जे आहे कम से कम आहे ना, ह्याच्यामधून कुठं आहे ना अजून अशा 4 ते 5 आहे ना लेअर्स निघतात, म्हणजे हे खूप मोठं जातं. तर मी हिशोब लावू शकत नाही. आणि ह्याची जी प्राईज मी ऑनलाईन सर्च केली तर 75 lakhs ह्याची प्राईज आहे या क्रेनची. आणि बाकीचे तुम्हाला दाखवू शकतो, या साईडला बाकीचे छोटे छोटे JCB वगैरे आहे. त्या साईडला एक रोड रोलर आहे. आणि जी ही तुम्हाला इतक्यात मी तुम्हाला ही जी क्रेन दाखवली त्याचं एक छोटा व्हेरियंट आहे त्या साईडला. तर आमचं काम आता थोड्या दिवसाचं आहे, जोपर्यंत तुम्ही बघू शकता शोरूमचं काम चालू आहे. जसं शोरूमचं काम संपेल, म्हणजे आजची काय तारीख आहे, आजची 2 तारीख आहे, तर 10 तारखेला का 15 तारखेला शोरूमची ओपनिंग आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला खास इथं ठेवलेलं की इथे चोरीमारी होऊ नये, काय होऊ नये. तर तसं तुम्ही तो बघू शकता, आपण आहे ना सध्या आहे आडगावला, नाशिकमध्ये. या साईडला यांचं आहे ना इथं कॉन्क्रीट वगैरे होणार आहे, गेट वगैरे पण आत्ताच लावलेले. आणि हे जे तुम्ही विटा वगैरे बघताय, ह्या ज्या विटा पण आत्ताच आणलेल्या आहे, म्हणजे भरपूर काय काम बाकी आहे आपलं ह्या शोरूमचं. तुम्ही या साईडला तुम्हाला दाखवतो मी, या साईडला पण एक आहे ना हिताचीचा एक JCB स्टाईल काहीतरी आहे, ते खड्डा खांदायचं. या साईडला तुम्ही रोड रोलर बघू शकता. आणि त्या साईडला बघू शकता की तो जस्ट झोपेतून उठलेला आहे माझा मित्र, नाईटला कामाला आला होता. तो त्याचं काम काय होतं, त्या बोलर जाऊन झोपायचं काम होतं. आम्ही रात्रभर जागरण केलेलं आहे का. झोपलेला माणूस कसा दिसतो पाहून घ्या, झोपलेला माणूस कसा दिसतो पाहून घ्या तुम्ही. आता जाईल, आराम करील, परत घरी जाऊन झोपेल, नाश्ता बिष्टा करील, हेच याचं काम आहे. जाऊन दे, काही नाही. रात्रभर आम्ही शेकुटी करून कसे तरी दिवस काढलेले गरिबी लाईफ. तर हे असं आपलं काम आहे. आणि इव्हेंट पण चालू आहे. आणि माझं अजून एक व्हिडिओ येणार आहे, तो कॉलेजचा इव्हेंट येणार आहे, तर तुम्हाला दाखवली तो पण. तर काही जास्त काही काम नाही आपल्याला, फक्त रात्रभर जागे राहायचं आहे. तर म्हटलं सध्या काय इव्हेंट पण चालू आहे आणि नाईटचं पण काम आहे, तर नाईट पण करून घेऊ म्हटलं. कारण की कामाला जसं काम भेटलं, जे काम भेटलं ते करत राहायचं, रिकामी बसायचं नाही. कोणतं पण काम असो ते करत राहायचं. आणि शोरूमचं कामातलं काय बघू आता, लवकर 10-1 दिवसामध्ये झालं तर ठीक नाही. तर 15 तारखेला ही ओपनिंग तर नक्की होणारच आहे आपल्या इथे. तर अजून बाकी तुम्ही बघू शकता, इथं काय रेती वाळू पडलेली आहे, त्या साईडला खडी पडलेली आहे. तर काम भरपूर बाकी. आणि मला असं वाटतं की हे काम आम्हाला महिनाभर तरी चालेल, आणि महिनाभर ठेवलं तर चांगलंच आहे. आणि त्यात एक तुम्हाला प्लस पॉईंट सांगतो, इथं खाली तर शोरूमचं राहणारच ऑफिस वगैरे. आणि वरच्या साईडला ते असं म्हणतात की बार बनवणार आहे. आणि तो पण बार कसा आहे की 24 तास चालू राहणार आहे तो बार. तर बघू आता, मला काय वाटतं तर नाही तर, कारण की हा नॅशनल हायवेच्या एकदम शेजारी जर कोणी बार बनवत असेल तर ही अवघड गोष्ट आहे. लोक इथंच ड्रिंक्स वगैरे करायचे, पेक मारायचे आणि कोणाला ठोकून बिकून द्यायची, तर त्यांचा प्रश्न आहे. पण असं 100% गॅरंटी मला की इथं बारवरती बनणार आहे. तर असा आपला हा व्लॉग आहे छोटासा. नक्की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एकदा परत गाडी दाखवून बघून घ्या. याशी गाडी तुम्हाला आपल्या इथं इंडियामध्ये दिसणार नाही. प्लस एक तुम्हाला अजून दाखवतो, इकडे माझं या गाडीच्या मागे एक बघितलं मी, इथं लिहिलेले बिल्ड विथ प्राईड इन द USA. म्हणजे ही गाडी बनवली आहे अमेरिकेमध्ये. आणि कम से कम ही पूर्ण लोखंड दिसते मला. हे एकदम जड अवजन वाहन आहे, हत्तीपेक्षा जड आहे. हा डायनोसॉर आहे, डायरेक्ट हत्ती बोलू शकत आपण, हा डायनोसॉर आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि बर्विस टीव्हीला नक्कीच सबस्क्राईब करा.